श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा। फ्रेंड्स, विजय भागवत व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये मी आलो आहे गाणगापूरला। गाणगापूर आम्ही फिरणार आहे। दत्त महाराज मंदिराचं मंदिर आहे गाणगापूर। मस्त फिरून वगैरे करणार आहे। तर मी स्टेशनला आलो आहे। हा स्टेशनचा लुक आहे। आमची फॅमिली चालली आहे सगळी। सो आता भेटू आपण मंदिराच्या इथं आम्ही हुसेन सागर एक्सप्रेसने आलो आहे। सो हे डमडम बस आम्ही असंच पुढं बघत जाणार। फ्रेंड्स, आपण सगळे रेल्वे स्टेशनला चाललो। गाणगापूर रेल्वे स्टेशनवरून बस स्टँडला चाललो आहे। आम्ही शॉर्टकटनं जाणार आहे। आमच्या काकांना शॉर्टकट माहिती आहे। शॉर्टकटने आम्ही निघू। आम्ही चाललो आहे आता दर्शनाला। आता आम्ही बस स्टँडला जाणार। गाणगापूर देवस्थानला जाणार आम्ही। तर आता बस स्टँडवर दाखवू बस स्टँड कसं आहे बघू। या गाडीनं आम्ही गाणगापूरला चाललो आहे। चला फ्रेंड्स, आम्ही आता गाणगापूर मंदिरात चाललो आहे आणि बसमधून आम्ही ST बसमधून फिरतोय। थोड्याच वेळात आम्ही पोचू। तिकीट हा घ्या, तिला द्या तिला। हा बघा, शेंगदाण्याचा लाडू खातोय आम्ही। या सगळ्यांनी खायला। हाय फ्रेंड्स, आता आपण पोचलोय गाणगापूर बस स्टँड। कर्नाटकमध्ये आलोय आपण सगळे। हे कर्नाटकातील गाणगापूर रेल्वे बस स्टँड आहे। त्या बसमधून आम्ही सगळे जाणार। हे आमचे गाईड, आमचे काका। हे काका गाईड आमचे। आम्ही सगळी फॅमिली आता आम्ही फिरायला चाललो आहे। मंदिर सर्व करणार। सो आता आम्ही चाललोय गाणगापूर टेम्पल। गाणगापूरमधील श्री दत्तगुरू महाराज टेम्पल। पर्शियन कॅट, हॅलो। नाही चालत काय कराय। सो आता मंदिराकडे जात असताना असा एंट्रन्स आहे। आता आम्ही मंदिराकडे चाललोय। हो खरंच ग, मी बघितलंच नाही। केला हां, ते पुसून झालं की टाक। अजून वापर तर ठेव थोड्या वेळ। नाश्ता वगैरे सेंटर आहे इथं। भाविकांना इथं नाश्ता करू शकतात। आणि आता आपण मंदिरात चाललोय। हे मंदिराच्या आजूबाजूचे स्टॉल। तिथं मंदिर आहे। हे मंदिराच्या आजूबाजूला फरसाणचं पुढं एक हिला लागला ना पप्पा। ठीक आहे।
बस एकच नाही दोन येतो हे तुमच्यासाठी एक आम्हाला एक आपल्यासाठी तुमचं एकच फॅमिली आहे ना सगळे चकले इकडे कडत किंवा हो आमचे 3 पिशवी ठेवले बघा किती वेळात येईल दर्शन होत आहे ना मग संगमाला लगेच आहे नंतर चालतंय ना नंतर गेलं तर बघा चालतंय म्हणले तसं काय नाही समोर मंदिर आहे सोनाली फक्त पकडला काढलाय व्हिडिओत रेकॉर्ड झालंय सगळं सो मंदिराच्या इथं आलं लाईन बघायला भेटते आज शनिवार आहे सॅटर्डे मंदिरात गर्दी खूप आहे तर आम्ही सकाळी 8:30 वाजता आलोय मागचं शिखर येऊ शिखर यायला पाहिजे मागचं दिसलं का तर महत्व मंदिराच्या जवळ असे स्टॉल्स अवेलेबल आहेत जिथं प्रसाद महाप्रसाद नारळ वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि हे मंदिर आहे समोर श्री दत्त मंदिर गाणगापूर आणि मंदिर इथून एंट्री आहे ती एंट्री आम्ही आता आतमध्ये जाणार आमचं फोटो सेशन संपलं की आम्ही लगेच आतमध्ये जाऊ च्या फॅमिलीतला एक न्यू मेंबर सो मंदिर चालू झालंय चला ह्याला आरती असलं ना ह्याला भूताला मुका देतो आरती किती वाजता मंदिर बंद आहे वाटतं हो फोटो आधी बंद करा ना हो जरा पैसे
दुसऱ्याचं बी नसतं तिथं तर. मला देते मला तीन भाऊजी आहे तुझे. आपला काढायचा बाय तुम्हाला फक्त एक काम करते इन्शर्ट काढा बया काढलं तरी चालतं. चला झालं. फ्रेंड्स आपलं दत्त मंदिर गाणगापूरचं दर्शन झालं आहे. तो आता आपण संगमवर चाललो आहे. तिथं आम्ही थोडासा नाश्ता करू आणि पुढच्या ट्रिपला निघू. आज आमचं मस्त दर्शन झालं, सगळं व्यवस्थित झालं आहे. मला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दिसल्या असतील. फ्रेंड्स आता आम्ही संगमवर चाललो आहे दमदममध्ये. सो द्या ना पिशवी. सो फ्रेंड्स आणि मी इथं संगम दरबार दत्तगुरू महाराजांच्या संगम दरबार इथं आलोय. गरम 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 असं असतं रे बाबा. तिकडून नाही वाटतं रस्ता. संगम दत्त मंदिर टेम्पल मेन. पाणी खाली गेले, आपण खाली जाणार आहे. दोरे काय आहेत ना त्याच्यावर. सो दत्त संगम टेम्पल इकडे जाण्यासाठी आपल्याला हे टेम्पल आहे. पाऊस नाही पडलाय, पाऊस पडू दे म्हणून आधी मंदिरात जायचं ना. कुठं मंदिर हे तसं हे तिथं काय मंदिर सारखं नाही नाही. मंदिर हे ते स्थान नदीचं संगम. आटली आहे नदी. फ्रेंड्स आपण संगमवर आलो आहे. पाणी पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे. ठीक आहे. ॲलर्जी व्हायची फोटो हात खात होत आहे. हा तेच ना सगळेजण हे केलेले असतात. हात खात होत आहे. हे सगळं टाइमपासची गोष्टी आहेत ना. ह्या पहार पाणी शिपणार चला घरी. समुद्र तर बीच आहे. फ्रेंड्स आपण गाणगापूर येथील संगम श्री दत्त मंदिर नदीचे दर्शन झाले. हे घ्या झालं. नदीचं दर्शन झालं. हो
फॅमिली संगम दर्शन. सोमला काय बस किलो म्हणतात तू बार तरी किती करता मी पोटेल काढून गेले भरली गाडी वहिनी कुठे गेले हा बस बस बस. दही घ्या फक्त. छत्री आणल्यात का नाही? छत्री आणली का? सो संगमचं दर्शन झालं आमचं. तर आम्ही परत मंदिराकडे नाश्ता करून मंदिराकडे करणार. नाश्ता मी आमचा घरचाच आणला आहे. घरचा नाश्ता रेडी आहे. तो चला आपण बसून सर्व करू. जेवलो होतो माहिती का उतारावर खोपोलीला. खोपोलीला गेलो नव्हतो. गगनगिरी असं गोल करा. हे पूर्णच हातात. हे काय याला पाऊस आहे. तिथं कसं लागतं. बाहेरच्या पुढे इथं वाटते तुमचं जेवायला खायला पण आपल्याला टाइम नाही ना. मोजल घ्या रे, घ्या. ह्याच्यात घेऊन असं फिरून ये ना. हा फिरून येऊ दे. त्याला काय महिन्याला दे पाहिजे तुला. फ्रेंड्स भोजन झाल्यावर आम्ही इथं एक नाश्ता किंवा असं थोडंसं खाऊन वगैरे आमचा पुढचा प्रवास चालू केला. आता आम्ही ते भस्म कुठे मिळतं तिथं चाललो आहे आणि ते झाल्यावर आम्ही परत मंदिराकडे जाणार आहे. गाणगापूर मंदिर आणि तिथं आरती 12 वाजताची आरती आहे. आता 11:15 झालेत. मंदिराचं दर्शन झाल्यावर आपण इथं भस्माचं डोंगर म्हणून भस्मा हिल आता इथे चाललोय. चल